रडू नको अजिबात रडू नकोस तू. तो ज्या दिवशी इकडं चुकून येईल ना तेव्हा बघ तो आहे आणि मी आहे. स्वतःच्या मनाला नीट समजावून सांग. हा तो या दिवाळीत येणार नाही. नाही नाही, तो आज आला नसला ना तरी दिवाळीला नक्की येणार आहे. माझं मन मला सांगतंय नक्की येईल. काका प्लीज इतका नेगेटिव्ह विचार नका करू. काकू तुमचं मन सांगतंय ना तुम्हाला, मग तो नक्की येणार. हा आणि आज नाही आला म्हणजे काहीतरी काम असेल त्याला. काका काकू खरंच काम खूप असतं हो तिकडे. हो ना. काकू मी काय म्हणते, मी आता सुट्टी घेतलीच आहे ना, सो आपण फराळाच्या तयारीला लागूयात पटकन. आणि जय, ह्या वेळेला तुझी नाटकं अजिबात चालणार नाही. तू सुद्धा आमची मदत करायची आहेस. प्रश्नच येत नाही. आणि काकू आपण हे घर असं सजवूयात ना की ही सजावट बघायला त्याला यावंच लागेल. बघाच तुम्ही. हो ना काकू, आता अजिबात रडायचं नाही तुम्ही. तो येईपर्यंत तुमची ही सून आणि हा तुमचा मुलगा तुमच्या कायम बरोबर असणार आहे. जय, काय झालं? कसला विचार करतोयस? जय, काय काय झालंय? काकूंचा विचार करत होतो. त्याचा चेहरा बघवत नव्हता का? डोळ्यात प्राण आणून त्या श्रेयसच्या फोनची वाट बघत होता. त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. तरी काका सांगत होते त्यांना, पण काकूंचा खूप विश्वास होता त्यांच्या मुलावर. एक प्रकारे विश्वासघातच केलाय ना त्यांनी काकूंचा. आता जर का बोलल्याप्रमाणे तो खरंच दिवाळीत नाही आला ना तर काकू मनाने खरंच खूप खचून जातील रे. त्यांना या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. हा बोला काका. हॅलो जय, अरे तुला आठवण करून देण्यासाठी फोन केला. उद्या पगाराचा दिवस आहे आणि तुझे पेपर्स अजून माझ्याकडे आले नाहीयेत. उद्या येताना बरोबर घेऊन ये. हो मी घेऊन येतो. का रिमाइंडर साठी सकाळी फोन करू तुला? नाही 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 नको, मी आणतो नक्की. आणि तुम्ही काय अजून ऑफिस मध्येच काम करताय? काका मुलं घरी वाट बघत असतील ना. तुम्ही सांगितलं म्हटल्यावर मी घेऊन येणार पेपर्स, काळजी करू नका. नाही तू आणशीलच, मलाच राहवलं नाही म्हणून मी फोन केला. म्हटलं परत एकदा आठवण करून द्यावी, घाईघाईत विसरलं तर पंचायत नको. काका थँक्यू. अरे हे काम कोणीतरी करायलाच हवं ना.
अरे काळजी घेणारा माणूस जवळ राहिलं नाही की काय होतंय मी अनुभवतोय. बर ते हे आण पेपर्स आठवणीने. हा ठेव फोन. बाय काका, गुड नाईट. अजून ऑफिसमध्येच होते. हो ग, सगळ्यांच्या सॅलरीचे अकाउंट्स त्यांना चेक करावे लागणार आहेत. बरं, काकांनी मला उद्या माझे सगळे डिटेल्स मागितले. त्याचे पेपर्स कुठे? थांब दे. काय ग, काय झालं? कुठेच पेपर्स? अरे मी कपाटातच ठेवली होती फाईल, पण मिळत का नाहीये मग? भाऊ, कुठे ठेवलीस? नीट आठव. जय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? मी आपल्या दोघांचेही पेपर्स एकाच फाईल मध्ये लावून ठेवले. म्हटलं सोपं पडेल, पटकन मिळतील. आणि नेमकी तीच फाईल मी अरविंद काकांना दिली. आधी तू वेडी आहेस का? आता काय करणार होतो आपण? जय सॉरी. आता काय करायचं? थांब जरा, मला विचार करू तर. आपल्याकडे आता फक्त एकच मार्ग आहे. उद्या लवकर जाऊयात ऑफिसला. अरविंद काकांनी जर ती फाईल डेस्कवरच ठेवली असेल तर आपण सुटलो. म्हणजे इझिली त्यातले माझे कागद काढून घेत आहेत. पण जर ती फाईल टेबलवर नसेल तर? हे काय, तू तयार पण झालास? थांब, मी पटकन चहा घेऊन आले. चहा वगैरे काही नकोय मला. लवकर ऑफिसला निघूयात. चल, तुझी पर्स पण काढून ठेवली. मला शक्य झालं असतं ना तर रात्रीच मी जाऊन ती फाईल मिळवली असते. चल 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 चल. जय, डबा घेते ना. डबा वगैरे काही नकोय मला. आदिती, रात्रभर त्या फाईलमुळे झोप नाही लागली. मला भूक लागणार आहे का? आपल्याला आत्ताच ऑफिसमध्ये जाऊन ती फाईल मिळवावी लागेल, कारण आत्ता कोणीही पोहोचलं नसेल. तांगडे आला असेल आत्ता. टेन्शन आहे, पण बघू, काहीतरी करू. चल. थांबा. वाजले किती? 8:30. रोज 9:30 ऑफिस मध्ये जाताना दोघं, माझ एक तर लवकर कशाला? क्लायंट विजिट. ऑफिस का मीटिंग नक्की काय? दोघं एकाच ऑफिस मध्ये काम करताना? झाली का सुरुवात शिकवणीला? अरे, आता ते नेहमीपेक्षा लवकर निघालेत म्हणून विचारलं तर शिकवणी कसली? मी काय हिटलर वाटलो का तुला? लवकर निघाल्याबद्दल शंका घेतली, तिथेच चुकलं. मुलांनो, डबे घेतलेत का तुम्ही? आज नाश्ता झालेला दिसत नाहीये. काकू, आम्ही चहा बिस्किटे खाल्ली आणि घाई झाली म्हणून डबे घेतले नाहीयेत, पण कॅन्टीन मध्ये खाऊ ना. हा, हेच मला म्हणायचंय. डबा आणि नाश्ता चुकून जाण्या इतपत काय परिस्थिती उद्भवली? आणि ऑफिसचं काम होतं हे कालच कळलं ना तुम्हाला. मग नेहमीपेक्षा तासभर लवकर नाही उठता आलं तुम्हाला? आणि यांचं काम आहे ते अचानक ठरलेलं आहे, आणि अचानक ठरलेली कामं ही नेहमी लपवा लपवीची असतात. बर, असेल काही लपवा लपवीचं, तर काय झालं? त्यांना काही खाजगी आयुष्य आहे की नाही? सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगायला हव्यात का? ही मुलं काय शाळेत जातात का? त्यांच्या येण्या जाण्यावर तुम्ही काय एवढं लक्ष ठेवून असता? आदिती, तुम्ही जाग आणि हे बघ, उपाशी राहू नका.
आता कॅन्टीन मध्ये खाणं म्हटल्यावर कशाला राहतील उपाशी? हे आजकालच्या पिढीचं असंच आहे. जंक फूड बरोबर घशाखाली उतरतं. जंक फूड खायचं आणि मोठमोठ्या शीतपेयाच्या बाटल्या व्हायच्या, बस. दुसरं काय? अरे ये, तुम्हाला थंड पेय खूप आवडतं का? ते तुमचा चहा थंड होतोय. तुम्हाला थंड चहा चालत नाही ना? मग घ्या. तुम्ही निघा हं आता, आणि संध्याकाळी या लवकर. बरं झालं लवकर आलो. अजून कोणी झालेलं दिसत नाही. हो ना, पण कुठलाही स्टाफ मेंबर येण्याच्या आत आपण पटकन फाईल शोधूया. चल. 5000. झोपे ते. काय करतोय? उठवतो काय? बरे ना झोपलाय. चल आपण फाईल शोधूया उठण्याच्या आत. हा चल चल चल. ए, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तुम्ही दोघं एकत्र? वेगवेगळे आलो. तुम्ही झोपला होतात ना इथे ऑफिस मध्ये. आम्हाला नव्हतं माहित. मॅडम, एक सांगू? प्लीज कुणाला सांगू नका मी इथं झोपलो होतो म्हणून. अहो, रात्रभर जागा आहे हो मी. एकोणत्या माणसाचे काय प्रॉब्लेम असतात तुम्हाला काय सांगू? रात्रभर झोप नाही हो. इथं असं बसल्या बसल्या डोळा लागला. नाही नाही नाही, प्लीज तुम्ही काळजी नका करू. कोणालाही सांगणार नाही मी. तुम्ही खूप चांगले आहेत मॅडम. मी वरती चाललोय कॅन्टीन मध्ये कॉफी घ्यायला. तुमच्यासाठी आणू? नको नको तुम्हाला? नको. हं? नकोय ना तुम्हाला? हो नकोय. मी वरती जाऊन कॉफी घेतो. आरामात निवांतपणे कॉफी पिया. काहीच घाई नाहीये. हा, मी निवांतच कॉफी घेतो एकदम आरामात. हा, मी जातो. ते झोपलं होतं ते कोणाला सांगू नका. तुम्ही पण. हो. मरता मरता वाचलो जे आपण. आता चल पटकन फाईल शोध. काय जोड्याने फाईल शोधतोय का? लक्ष ठेव ना आजूबाजूला. सॉरी. जय, मिळाली? लगेच कशी सापडेल? शोधतोय ना. पटापट शोध ना. मी सांगितलं होतं आपले पेपर्स एकाच फाईल मध्ये टाकायला. अरे न जय, जा ना पटपट शोध, नाही तर कोणीतरी येईल. सकाळ सकाळ बडबड करते. तांगडे, तुम्ही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी? नको. नक्की. हो. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. आज कसं काय लवकर? काय विशेष? हा जरा विशेषच काम आहे म्हणून लवकर आलो. काय काय विशेष काय? नाही विशेष नाही, नेहमीच आहे. हा शकू. बोल ग. हो का? मग विसरले असेल मी कदाचित. हो हो हो, विसरले मी. ठीक आहे, नंतर बोलूया मग आपण. बर. काय झालं? काय आणायचंय का? डबा विसरलात का?
मी जाऊन घेऊन येतो ना. नाही काय द्यायचं असलं सांगा, मी जाऊन. नाही नाही तसं काही नाहीये. मग? मी घरून लवकर निघाले ना आज. तिने फोन केला होता विचारायला की जेवणात काय करायचंय आज. वा वा वा. जेवण पण चांगलं बनवतात का? जेवण पण म्हणजे? नाही नाही नाही, असंच विचारलं. घरी कोण कोण असतं त्यांच्या? तुमच्या घराजवळच राहतात का? घरातच राहते माझ्या. बरं झालं. आ? नाही नाही, तुमची काळजी घ्यायला शकवा ना तिकडे. जय, ऐकून बरं वाटलं. काय रे, बसायची जागा बदललीस की काय? नाही, पेन घेत होतो. माझ्या डेस्कवर चालणारा पेनच नाहीये. तांगडे, हा? काही नाही म्हटलं, जरा इतर डेस्कवर पण लक्ष देत जा. अदिती मॅडमना कॉफी देणे, अदिती मॅडमना डेस्कवर नाश्ता आणून देणे, याच्या पलीकडे बरीच कामं आहेत नाही का? मला कॉफी द्याल आणून प्लीज. आताच पाहिजे का? हो. आणतो. आणि एक काम करा, जय सरांना एक चालणारं पेन नाही आणून द्या. आज लवकर? लाडक्या सरांनी काही विशेष कामगिरी सोपवली वाटतं. नाही, बस लवकर मिळाली म्हणून लवकर आली. हो. तरी नेमकी आजच लवकर बस मिळाली. जरा उशिरा आली असती तर जय बरोबर कॉफी पिता आली असती, गप्पा मारता आल्या असती. आता काय विचारायची सोयच नाही, कारण तिसरं कोणी आलं की हा लगेच ऑकवर्ड होतो. नॉनसेन्स. मला काही म्हणालात का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर आले का? हो, आत्ताच आत गेले. नाही, सॅलरी चेक्सवर त्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या ना, म्हणून कालच सगळ्या फाईल्स मी नवरे साहेबांना दिल्या होत्या. म्हटलं नीट चेक करून मगच साहेबांना दाखवा. नवऱ्याने दाखवलं की माहिती नाही मला. या नवऱ्यांचं ना वेळेत जर काही दिलं नाही ना तर तेच माझ्या नावाने कोकलतील. काय कदम, आत्ता आलात का? आहे ती 6-27 लोक चुकली. काय नेहमीच कारण आहे ते. तुम्हाला सरांनी बोलवलंय. हे काय 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 बॅग घेऊन चला. जर ती फाईल अविनाश सरांनी बघितली तर आपलं काही खरं नाही. मी
आत्ताच माझं रेसिग्नेशन लेटर टाईप करून दुसऱ्या कंपनीत अप्लाय करतो आणि रेझ्युमेमध्ये यावेळी ॲडिशनल लिहीन की मी 2 मुलांचा बाप आहे. तू या सिच्युएशनमध्ये फालतू जोक कसे काय मारू शकतोस? आदिती मॅडम, सरांनी केबिनमध्ये बोलवलं. एवढं काय घाबरताय?